लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांना महापालिका हद्दीत विकास कामे करण्यासाठी एनओसी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागतं। लोकप्रतिनिधींच्या जवळचे अनेक कंत्राटदार एनओसी घेऊन वर्षानुवर्षे काम करत नसल्याचा आरोप सोमवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला। त्यावर महापालिकेने दिलेलं एनओसी केवळ 3 महिने गृहीत धरण्यात यावी असे आदेश सभापती अनिल मकरिये यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। शहरात आमदार खासदार निधीसह दलित वस्ती सुधार निधी, डीपीसीतील नाविन्यपूर्ण कामं व नगर विकास विभागातर्फे मिळणाऱ्या निधीतून कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात। या कामांसाठी महानगरपालिकेकडून रीतसर एनओसी घ्यावी लागते। त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव महापालिकेकडे सादर केले जातात। एनओसीची वर्षाची आकडेवारी हजारोंच्या घरात आहे। अनेक कंत्राटदार लोकप्रतिनिधींकडून निधीचे पत्र घेऊन त्यावर महापालिकेकडून एनओसी घेतात। मात्र प्रत्यक्षात निधी मिळण्यासाठी कधी कधी वर्षभराचा वेळ लागतो। या काळात ना महापालिका संबंधित काम करू शकते ना इतर निधीतून काम करता येतं। नागरिकांची ओरड लक्षात घेऊन अनेक वेळा नगरसेवक संबंधित कामांची मागणी करताच महापालिका अधिकारी त्यांनी एनओसी दिल्याचं सांगतात। हा मुद्दा सोमवारी झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीत चर्चेत आला। त्यावर सभापती अनिल मकरिये यांनी नगरसेवकांची मागणी लक्षात घेऊन यापुढे एनओसी घेणाऱ्यांनी 3 महिन्यात कामच सुरू केलं नाही तर ती रद्द करण्यात यावी आणि इतरांना ते काम देण्यात यावं असे आदेश अधिकाऱ्यांना दिले। आमदार खासदार निधीतून रस्ते, ड्रेनेज, सभागृह बांधणं यासह विविध कामं केली जातात। ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जातात। एकदा का एनओसी महापालिका प्रशासनाकडे लक्ष देत नाही, त्यामुळे थातुरमातुर काम करून कंत्राटदार निघून जातात। गेल्या 8 ते 10 वर्षापासून हा प्रकार सुरू आहे। तत्कालीन आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी एनओसीला चाप लावला होता। त्यामुळे नाराज लोकप्रतिनिधींनी त्यांच्या बदलीसाठी फिल्डिंग लावली। त्यानंतरच्या आयुक्तांनी ही कामे दर्जेदार व्हावीत यासाठी प्रयत्न केलीत, पण त्यांना देखील यश आलं नाहीये। काय विषय करून शहरातले रस्ते उलागले, तुम्ही एनओसी दिली आहे, त्यावेळेस ड्रेनेज लाईन, वॉटर लाईन, गॅस लाईन टाकलेली आहे का? तुम्ही बघितलं का एनओसी दिलेल्या? असं नाही, याच्या पुढे लक्षात ठेवा, जे जे विषय रस्ता होण्याच्या अगोदर हे व्हायला पाहिजे, किती झालंय मला उत्तर द्या, माहिती द्यायची। बोलून द्या, नाश्ता केला का तुम्ही? जोरात बोला मग। आपण ज्यावेळेस कुठल्याही हेड खाली एनओसी ज्यावेळेस देतो त्यावेळेस आता त्याच्यात स्पेसिफिक लिहिलेलं असतं की त्यांनी काम चालू करण्यापूर्वी आपल्या वॉर्ड इंजिनियर सोबत बैठक घेऊन किंवा त्यांच्या नॉलेजमध्ये टाकून मगच तिथं काम सुरू करावं, असं त्यांच्या एनओसीत आपण दोन्ही अटी पण ते आता होऊ लागले नाही ना, पण काही लोक इतके बोलू लागले सर। आता आपण त्यांना कंपल्सरी केलं आहे मागच्या आचारसंहितेनंतर जेवढ्या काही एनओसी आपण दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये या 2 अटी नव्याने टाकून त्याच्यापुढे आपण सगळ्या डेप्युटी इंजिनियरला आणि कार्यकारी अभियंत्यांना आतापर्यंत तुम्ही किती लोकांना एनओसी दिल्या, किती रस्त्याचे काम सुरू झाले? बऱ्याचशा ठिकाणी आता रोड करायचं काम करायला चाललो, एनओसी दिलेली, ठीक एनओसी दिली तर त्याचं काम बी तर व्हायला पाहिजे ना। एनओसी तर देऊन टाकल्या, हातवर करायला आपले इंजिनियर। माझं काय म्हणणं आहे, हे रुलिंग देतो मी आता, ज्या ज्या खासदार आमदार सन्माननीय एनओसी घेतली आहे, किती दिवस झाले? 3 महिन्याचा वेळ द्या त्यांना। 3 महिन्याचा आज रस्ते झाले नाही, एनओसी दिल्यानंतर दुसऱ्याला एनओसी कॅन्सल करा। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।